नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुलांच्या आवडीचा 1 महिना टिकणारा छोट्या भुकेचा कुरकुरीत खाऊ कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आपला कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे अगदी थोडासा हिंग घालायचा आहे। त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा काळे तीळ आणि त्यानंतरच घालायचे आहे आपल्याला इथे 1 चमचा कसुरी मेथी। आता हे आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे, खूप घाई करायची नाही, मंद गॅसवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा 2 मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाणी। तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे मीठ सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे। हा नाश्ता अतिशय पटकन होणारा आहे आणि खायला सुद्धा एकदम कुरकुरीत, टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे। आता ह्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊ। तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण हे दोन्ही पीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे। मी एका बाउलमध्ये काढून दोन्ही पीठ हे मिक्स करून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सगळं पीठ आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। म्हणजे काय होईल, या वाफेवर पीठ छान असं शिजलं जाईल। तर इथे 5 मिनिटं झालेली आहे आणि पीठ आपलं हे छान असं वाफवून तयार आहे। आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ ओतून घ्यायचं आहे। बघा सगळं पीठ आपण ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो गोल गोल करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने। तर बघा असा गोळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे कात्री। आता त्या कात्रीने आपल्याला एकदम पातळ असं कट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि खूप पटकन होतं। पातळ कापलं की तळायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतात, आतपर्यंत कच्चं राहत नाही। तर अशा पद्धतीने आपण सगळे हे असे पीस करून घेऊ। तर इथे आपला नाश्ता एकदम पातळ असा आपण कट करून घेतलेला आहे। आता तुम्हाला जर कात्रीने कट करायचं जर नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता। इथे बघा मी सुरीने 2-3 पीस हे करून घेतलेले आहे। तर आता आपण हे तळून घेऊ। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे पीस सोडून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला सोडायचे आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण सोनेरी रंगावर हे तळून घेतलेले आहे। अतिशय छान असा कलर आलेला आहे आणि एकसारखा कलर आलेला आहे। छान असे कुरकुरीत होतात। तळण्यासाठी खूप घाई करायची नाही, नाहीतर हे जळून जातील आणि कुरकुरीत होणार नाही, चवसुद्धा बिघडून जाईल। तर अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा तळून घेऊ।
तर इथे आपला महिनाभर टिकणारा कुरकुरीत खाऊ खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, अजिबात तेलकट झालेलं नाही आणि खूप असा कुरकुरीत झालेला आहे। कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होते। तुम्ही इथे आवाज बघू शकता, अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे। आता तुम्ही प्रवासात नेऊ शकता, मुलांच्या सहली जातात त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा खाऊ बनवून देऊ शकता। शाळेतून जरी मुले घरी आली तर मुलांना मधल्या भुकेच्या वेळेस काय खायला द्यावं हा आईला प्रश्न पडतो आणि त्यावेळेस तुम्ही बिस्किट न देता किंवा बाहेरचं न देता असा हा खाऊ जरूर करून बघा, खायला एकदम चविष्ट आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा महिनाभर टिकणारा खाऊ जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।